तर मुसळधार पावसामध्ये भिवंडी खाडीमधील तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेला। बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलासाठी तात्पुरता पूल बांधण्यात आलेला होता। लोखंडी पुलाला काहीसा भाग पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। पूल वाहून गेल्याने कर्मचाऱ्यांचा प्रवास ठप्प झाला। तात्पुरता पूल वाहून गेल्याने मुख्य पुलाचा बांधकाम लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मुसळधार पावसाने भिवंडी खाडीमधील तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्याची माहिती आता समोर येते। मुसळधार पावसामुळे भिवंडी खाडीमधील तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्याने आता हे काम जे आहे ते लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा फटका अनेक शहरांना बसला। त्यापैकी पाहायला गेलं तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ज्या ठिकाणून जाते ते म्हणजे खाडीपात्र आहेत। डोंबिवली भिवंडी आणि कोपर अशा मधोमध जो खाडीपात्र आहे त्या खाडीपात्राचा हा तात्पुरता स्वरूपाचा जो पूल जो आहे तो मुख्य पुलाला कामासाठी बांधण्यात आला होता तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे। दोन्ही तर्फे फक्त आता लोखंडी सांगडे आहेत। मधला जो पट्टा आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि पूर मोठ्या प्रमाणात खाडीला आल्यामुळे या ठिकाणी तो पूल वाहून गेलेला आहे। आणि येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन ही पुन्हा काम कशाने पुन्हा प्रगती पथावरती येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजय सह गणेश सुराट, TV9 मराठी, दिवा।